सैफ अली खाननं आता त्या रिक्षा चालकाची भेट घेतली। रिक्षा चालकाचे सैफनं आभार मानले। ज्यावेळी सैफ अली खानवर हल्ला झाला होता त्यावेळी याच रिक्षा चालकानं सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात सोडलं होतं आणि त्या रिक्षा चालकाची आता सैफ अली खाननं भेट घेतली आणि त्या रिक्षा चालकाचे आभार सुद्धा मानले। सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला झाला होता, चाकू हल्ला झाला होता। दरम्यान त्यावेळी एका रिक्षा चालकानं जलद गतीनं त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आणि त्यामुळे आता घरी परतल्यानंतर सैफ अली खाननं त्या रिक्षा चालकाची भेट घेतली, रिक्षा चालकाचे आभार सुद्धा मानले। गेले 6 दिवस खरं तर सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र त्या दिवशी रात्री ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी रिक्षा चालकानं त्याला अतिशय वेगामध्ये लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्यामुळेच घरी परतल्यानंतर आता अभिनेता सैफ अली खाननं रिक्षा चालकाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले। सैफ अली खान यानं घरी परतल्यानंतर आता रिक्षा चालकाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानलेत। याच रिक्षा चालकानं ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं। अतिशय जलद गतीनं रुग्णालयात त्यानं दाखल केलं आणि त्याचमुळे आता सैफ अली खाननं या रिक्षा चालकाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले। भजन सिंग यानं सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात हल्ला झाला त्या दिवशी दाखल केलं होतं आणि त्याचमुळे आता सैफ अली खाननं घरी आल्यावर त्या रिक्षा चालकाची भेट घेतली आणि आभार मानले। याबद्दल माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, सैफ अली खाननं आता भजन सिंग या रिक्षा चालकाची भेट घेतली, कशा पद्धतीने आभार मानलेत आणि काही मदत केली आहे का? अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात ज्यानं भरती केलं, ज्याच्या आधारानं तो लीलावती रुग्णालयात गेलेला होता, त्या भजनलालची आता भेट घेतलेली आहे सैफ अली खाननं। एकंदरीतच भजनसिंह राणाचा सोशल मीडियावरती देखील बराचसा बोलबाला झालेला होता आणि बऱ्यापैकी माध्यमांनी सुद्धा त्याच्याशी संवाद साधलेला होता। त्याच्यामुळे नेमकं काय झालेलं होतं, कुठल्या जखमी अवस्थेत सैफ अली खान आपल्या रिक्षात बसलेला होता याची पूर्ण कहाणी त्याने सांगितलेली होती। अर्थातच सैफ अली खान हा त्या भजनलालच्या रिक्षातून हॉस्पिटलपर्यंत अतिशय वेळेत पोहोचला, कारण जरा उशीर झाला असता तर कदाचित जो धोका होता प्रकृतीला सैफ अली खानच्या तो कदाचित वाढला देखील असता। ऑपरेशनला सुद्धा उशीर झालेला होता, मात्र ते ऑपरेशन केवळ या रिक्षा चालकामुळे वेळेवरती होऊ शकलं आणि पुढे असणारा प्रकृतीचा धोका देखील टळला। त्याची भेट आता सैफ अली खानने घेतलेली आहे आणि त्याला धन्यवाद देखील दिलेले आहेत। धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीसाठी। तर सैफ अली खाननं भजन सिंग या रिक्षा चालकाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले।